मसाला कधी घेऊन ठेवायचा डबलच. नाश्याला हात म्हणून काय काम करू करू तो पैसे भेटायला रिजेक्शनमध्येच जास्त पैसे जातात. काय घेऊन टाकू दोन्ही मशीन नवीनच, काय वाटतं? माझी इच्छा तर रिकंडक्शन आहे, तुम्हाला ते नाही आवडत. मोठी मशीन नाही कसं आहे एकच राहील आपल्याकडे बरं का. काय छोटी मशीन पण रिटायरमेंटच्या हिशोबानेच आहे आत्ता. म्हणजे रिटायरमेंटच्या हिशोबाने म्हणजे कसं प्रॉब्लेम वाढत जाणार. काय तिला सपोर्टिंगला मशीन लागणार चांगली, मशीन पाळणारी पाहिजे ना. कोणतीही मशीन घ्यायचं आहे, जेवढी मशीन पळवतात ना तुम्ही तेवढं काही ना काहीतरी प्रॉब्लेम येणार. बरोबर आहे. पण अशी गोष्ट आहे सर, आता समजा तुम्हाला जे प्रॉब्लेम फेस करावं लागले या मशीनमध्ये छोट्या. हां सर, हॅलो. पोचतोय सर, अजून पोचलोच नाही. एक 10-15 मिनिटात पोचत तुम्हाला लगेच पाठवतो मी. ओके सर. प्रॉब्लेमचं थोडं पहिल्यांदा प्रॉब्लेम होताच आहे. तुम्ही होते म्हणून ते सक्सेसमध्ये ओके झालं काम. आणि आत्ता जे झालं ना साहेब, आत्ता नाही का ते मशीनचा नव्हता प्रॉब्लेम, तो पुढचा ते नाही का आत्ता आम्ही म्हणायचं टनेज सोडतं, टनेज घेत नाही जास्त. हां, पुढचा प्रॉब्लेम होता. कसं काय? ओढ कधी चालू शकतो मटेरियल अडकलेलं होतं त्याच्यात येणार कोणत्या बरोबर आहे? लेन्सच्या. अच्छा. बाकी मोड ओके चालायचं तर लेन्सलाच अडचण यायची. आम्ही म्हणायचो नाही लेन्सचा ओके तर बाकीचे ओके. पण ती लिकेज झंझट राहते हो. बरोबर वाटत नाही ती मशीन घ्यायची. नाही मग जर तुम्हाला ते लिंकेजचं याचं वाटत असेल ना तर जास्त जुनी नाही घ्या, थोडी लेटेस्ट घ्यायची. आता माझी जी मशीन आहे ना साहेब, ती जवळजवळ 2004च्या आसपासची असेल. एवढी नाही घेता बाबा, 15-16ची किंवा 20ची. त्यात किती फरक पडत असं? हॅलो. हां हां हां, एक किती 3 आहे का? अच्छा.